जिल्ह्यात आपल्याला मार्गदर्शन केलं ते पद्धत या गटाची पद्धत माझी गाव दादा जिल्हा परिषदचे माजी सदस्य आदरणीय विभागराव दुसरे आपले सरपंच या गावचे यांच्या माध्यमातून त्यांनी वाचून दाखवली ती दीर्घायू कोटीची कामं गेली जात आहेत ते गेली त्या आदरणीय आमदार आपल्या जिल्हा परिषद गटाच्या आत्ताच्या सदस्य आपल्या आंबोलीच्या जाधवताई दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्य जगदीताई बघा गेल्या 20 वर्षाचे सगळे सदस्य कुणाला काय आता मी पण त्यामध्ये काय म्हणजे 20 वर्षाचे सदस्य सगळे बरोबर आहेत कुणाला काय वाटलं नाही की हाय मोठं आहे म्हणजे चारही जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित आहेत आपले पंचायत समितीचे विद्यार्थी आहेत बाबा देवरे आहेत अजय काशीद आहेत त्यानंतर आपले संजय भंडारे सगळे पंचायत समिती सदस्य सोमनाथ आहेत सगळे पंचायत समिती सदस्य त्या पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जनता माविक आपले आमचे सर्वाधिक बालकृष्ण पोपडे साहेब ताराजीराव खामकर त्या पद्धतीनं भाऊसाहेब महाराजांचे गुन्हे सहकारी यांनी खऱ्या अर्थाने या परळी गावाची धुरा सांभाळली त्या आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावचे सुपुत्र गजाननराव कोटाळे या पूर्ण संघाचे चेअरमन आणि भाऊसाहेब महाराजांचे जुने सहकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने परळी गावाची धुरा त्या परळी गावाची धुरा सांभाळली त्यांचे मार्गदर्शक अशोक काका लोटेकर सर सुरेश शिर्के त्याच पद्धतीनं आपले उपसरपंच संजयभाई रोज व्हॉट्सअपवर मला मार्गदर्शन करतात म्हणजे रोज मला एक मेसेज होतो काय करायचं आता प्लॅनिंग म्हणजे दाखवतात त्याचं असतं रोजचा ते शोक आमचे कंदारे आमचे परळीचे माजी सरपंच दिलीपराव मंदिरात शाळेचं काम कसं झालं पाहिजे म्हणून मार्गदर्शन करणार आमचा शेखर आहे ग्रामपंचायत सदस्य आपल्या गावचे खऱ्या अर्थानं मी बरेच पत्र या म्हणजे तुझं दाखवतो मग मिटवतो असं काय बरेच बघितले पण आमचं सोमनाथ गेल्या कित्येक 20 वर्षात पत्र गेलं तर गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या पुढारीचे पत्रकार सोमनाथ राऊत तालुका संघाचे संचालक आमचे अंकरित आहेत आमच्या आपल्या पळसावडी सरपंच रामभाऊ जानकर सुदाम शेठ बी आज जोरात बँकेचे माजी चेअरमन मधुकर दादा त्याच पद्धतीने काकडे साहेब आपले आर्यन पुढे आर्यन इकडे आहेत सर्व संदीप सर्व अंकुशराव मोरे सर्व जबाबदार प्रमुख कार्यकर्ते दुसरे अंकुशराव मोरे आणि विशेषतः आपण हिच्यासाठी एकदा टाळ्या वगैरे कौतुक करूया की एकदा पक्षाचा निर्णय झाला पक्षी शिस्त मान्य करून लगेच प्रवाह ते एक पवनराव त्यानंतर महेश शिंदे नंतर तायाला मी बाईकला उमेदवारी मागितली म्हणजे आमचा किरण पण आला किरण सुमी घाटात उमेदवारी मागितली होती ते सर्व इच्छुक उमेदवार त्यांनी लगेच धक्का मिळाल्या पाठीमध्ये सर्व इच्छुक उमेदवार आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य त्याच पद्धतीनं गावातला अजून कोण सगळी अजून कोण राहिला असलं बाह्या बाहेर गेला वाटतं टिंबळे साहेब तो रोशनी जबाबदारी दिली माहिती हो त्याचं ते शेवटी श्रद्धा माणूस आहे आमचे बंधू राजेंद्र एकमोठे सर्व त्यानंतर सचिन भैया स्टाफ आमचा अक्षय दळवी दुरागाने मुक्ती माहिती पंचायत सदस्य अमित राऊत सर्व आमचे लोक म्हणजे वारसार तुझ्यासारखेच त्यांचं काम आहे त्यानंतर सर्व गावातील प्रमुख मंडळी माझ्या माता बहिणी कोणाचं नाव दिलगिरी व्यक्त करतो त्याच पद्धतीने आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने म्हणा
यांच्या विचारानं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ज्यांना मिळाली ते आपल्या या गणाचे अधिकृत उमेदवार आणि मुरमोडे कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव गणधरे बापू, आपल्या कारिगरांना ज्यांना उमेदवारी मिळाली ते आपल्या शोभाताई लोटेकर, आणि या दोघांना उमेदवारी देण्याचे कारण मी शोभाताई तर 5 वर्ष सरपंच म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे, त्यामुळे त्याची पोच पावती म्हणून पुढं प्रमोशन करून आपण 8 तारखेला मुदत संपणार, 7 तारखेला आपण त्याला 50 मिलियन प्रमोशन पुढे पाठवणार आहे, जेणेकरून दुसऱ्या गावात काम केलं त्या पद्धतीने पुढे सुद्धा काम करावं मी या दोघांना उमेदवारी दिलेली आहे. आपल्या सर्वांना आम्ही विनंती करायला आलोय आणि मला जिल्हा परिषदला परळी गाव हे मुख्य गाव आहे. परळी गावात सगळे गोलगोल परिस्थिती परळी द्यायला लागतात. परळीला एक वेगळं परंपरा आहे. श्रीरामाची यात्रा परळी होती. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दैवत सज्जनगडचं आपलं इथं आहे. त्यामुळे या परळी ग्रामस्थांना मनापासून मी आभार मानतो आणि विनंती करायला आलोय की आमच्या तिघांना आपला सर्वांचा मतदान आशीर्वाद मिळवायची विनंती करायला आलोय. विकासाच्या बाबतीत बोलायचं तर परळीचं काही काम एकही काम राहिलं म्हणजे मी सांगितलं आता सगळी सांगितले, पण माझ्या हिशोबाने 2 कामं राहिले. एक अण्णा मोठा पूल बांधायचा आहे आणि दोन काम पुढच्या 2 वर्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे परळीला तो वैभव प्राप्त करून देणार. शाळेला 700 विद्यार्थी यायचे त्या पद्धतीने आपण सगळ्यात मोठं गिरी सुरू केलं. आपण सगळ्यात मोठं मुंबई साहेब मंदिराचं काम आपल्या इथे एवढं मोठं मंदिर आहे की बाहेरचे लोक सांगतात की असं मंदिर फक्त खजुरावलं आहे पांडवकाळीतून आणि त्यानंतर परिणित आहे आणि ते दुर्लक्षित राहिलं होतं. तसा ठोसेवरचा धबधबा होता पण रस्ता लोकांना कळत नव्हता. जशी काठची फुलं होती रस्ता नव्हता लोकांना कळत होता. सरपरणीचं मंदिर आहे फक्त लोकांना त्याला आपण दाखव देत नाही. म्हणून आपले महाराष्ट्राचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून परळी मंदिराचे 14 कोटी रुपये महादेवाच्या मंदिरासाठी आहे. तसं त्या कुठल्याही इमारतीला कुठेही चक्का न लावता त्या पद्धतीनं आहे. जसं आता महाबळेश्वरला सुद्धा एका मंदिरात काम आहे असं दगडाचं मंदिर आणि त्या पद्धतीने सुंदर काम आणि सुशोभीकरण जिथे करून पर्यटकांना भाविकांना इथं बसता येईल आणि परळीला परळीला त्याचं वैभव आल्याशिवाय राहणार नाही. तशी पूर्वी परळी होणार त्याची खात्री या माझ्या मंदिरात मिळतो. त्याच पद्धतीने गोवाने सांगितल्याप्रमाणे शेतीचं जंगली जनावरांच्यामुळे अवघड झाले तरी वस्तू म्हणजे मी बी शेतकरी मी बी शेती करतो पण जंगली जनावरांनी खूप त्रास दिलाय. आनंदच्या गावात तर 25 पत्रकारांची कळप आहे. पांघऱ्याला माकडाचा उमून माकडा येते असं त्यामुळं हे शक्य नाही. परंतु याचा फायदा घेऊन आदरणीय बाबांच्या विचारातून आपण पर्यटनाच्या दृष्टीने आपला परळी भाग कसा होईल आणि स्थानिक रोजगार कसा उपलब्ध होईल. सोमनाथ दादांनी सांगितलं 10 वर्षापूर्वी 1 हॉटेल होतं. कासला तर 65 हॉटेल आहेत. आता त्या पद्धतीने आपण कालचं सगळं पब्लिक आता ट्रॅफिकच्या कालचं पब्लिक तसंच केळवली मार्गे आपण इकडे रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. केळवली मार्गे सांडवली आपण जोडतोय. त्यानंतर घाटाई ते रोड ते घाटाई रस्त्याचे आता काम सुरू केलंय. त्यानंतर आलवडी ते दापोली ते सुद्धा रस्त्याचं काम सुरू केले जेणेकरून पर्यटक सगळ्या बाजूने 4 बाजूने आता आपल्या इकडे टायगर प्रोजेक्ट सुद्धा होतोय. तसंच चंद्रपूरला होतं त्या पद्धतीने वर बांबुली टायगर होईल जेणेकरून पर्यटक हे आले पाहिजेत. पर्यटनाच्या माध्यमातून विकास लोकांना झाला पाहिजे. मुंबईला गेलेली जी गर्दी आहे जो लोंढा आहे तो थांबला पाहिजे. गावच्या गावात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आपण बघितलं असेल की पारकाईल बघा ही चाळीकोडी गाव त्या चाळीकोडीला एक माणूस मुंबईला नाही. एक पण माणूस नाही. 55 लोकांना जागेवर रोजगार मिळाले भाऊसाहेबांच्या फोन चेक करून त्याला 40-50 पगार आहे. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून आपण चांगले रोजगार उपलब्ध करण्यासाठी नक्की प्रयत्न करूया. गेले 20 वर्ष आपल्या लोकांकडून मागायला लागायचं आता द्यायचं आपल्याला काम आहे. त्यामुळे बाबा मंत्री आहेत या निवडणुकीत बाबा या जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि त्यांची जास्तीत जास्त जिल्ह्यातून सदस्य निवडण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचं होम ग्राउंड आहे. परळी बाबांचं होम ग्राउंड आहे. परळीचं असं बाबांचं पण म्हणजे भाषण सुरू आहे बघायचं भाषण सुरू आहे म्हणजे परळीत काय सांगायला लागते म्हणजे परळीत कशाला
सगळी म्हणजे दिलीपला फक्त याला चहा पाच बनवून. त्यामुळं या आपल्या गावची जबाबदारी तुम्ही जी सांगितली कामं ज्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे दवाखान्याचं काम असेल, मी त्या शाळेत शिकलो म्हणून त्या शाळेला 75 लाख रुपये मला जर म्हणला आणि कामं बस सुरू आहेत असं नुसते पैसे दिले नाही स्वामी पुढे जिल्हा राहिला वाटतं जिल्हा राहिला का जिल्हा राहिला म्हणजे जवळजवळ 75 लाख रुपये पुणे हायस्कूलला दिली ती. त्यामुळे ही सगळी विकास कामं ही बाबा मंत्री नसताना केली का नंदुशेठ आमच्या बरोबर आता बाबा मंत्री तुम्ही आता स्मशान तुम्ही तुम्ही सांगाल काय उद्यापासून सुरू करा आपण गावाचं काम पैसा 100% आपलं गाव सगळे परळीमध्ये रस्ता पाहिजे केला परत घेतला पैसे आणले रस्ता रुंद केला परळी सारखा रस्ता असल्या लोक परळी जसा रस्ता केला भागात रस्ता करून म्हणते. त्यामुळे ही सगळी कामं करण्यासाठी आपल्या गावातलं मतदान 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपले शोभात आपले बापू आता शोभात आपल्या गावात नाही बापू या गाण्याचे उमेदवार बापू आणि मला द्यावं आणि आपल्या गावातलं एकही मतदान इकडे तिकडे न जाता आपण या विजयात सहभागी व्हावं एवढी विनंती करतो. परत एकदा सभा बरेच लांबले परंतु परत एकदा सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द जय हिंद जय